आपल्या मराठीमध्ये एक खूप छान म्हण आहे, कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी. लातूर भाजपामध्ये सध्या असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय. राजकारणात निष्ठा महत्वाची की सोयीचं राजकारण? हा प्रश्न आज लातूरच्या राजकारणाने संपूर्ण महाराष्ट्राला विचारला आहे. ज्या भाजपामध्ये कार्यकर्ता हा कणा मानला जातो, त्याच पक्षाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यावर आज स्वतःच्याच अंगावर डिझेल ओतून घेण्याची वेळ आली आहे. लातूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून जे नाट्य रंगलं ते केवळ एका पदासाठी नव्हतं, तर ते होतं वर्षानुवर्षाच्या निष्ठेच्या अपमानाचं. ज्या कार्यकर्त्यांनी 20-25 वर्ष पक्षासाठी घाम गाळला, त्यांच्याच नशिबी आज अंगावर डिझेल ओतून घेण्याची वेळ यावी. आणि खरंच ती वेळ आली आहे. मुंबईतून नाव येतं, सोशल मीडियावर अभिनंदनाचे वर्षाव होतात, पण 24 तास उलटायच्या आत ते नाव कापलं जातं. हे नाव कुणी कापलं? लातूरमध्ये ती अदृश्य शक्ती नेमकी कोणती आहे? हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. कालपर्यंत ज्याचं नाव मुंबईतून पक्क होऊन सोशल मीडियावर झळकत होतं, त्या संजय गिर यांचं नाव ऐनवेळी कुणी कापलं? त्यांना फक्त स्वप्न दाखवलं गेलं का? लातूर भाजपामधील या अंतर्गत स्फोटाचं नेमकं कारण काय आणि काय घडली होती संपूर्ण घटना, सगळं काही जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. लातूर महापालिकेत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं. 70 पैकी 43 जागा जिंकून अमित देशमुख यांनी आपला गड राखला. भाजपाला 22 जागांवर समाधान मानावं लागलं, म्हणून आता नियमानुसार भाजपाला 2 स्वीकृत नगरसेवक मिळणार होते. या पदासाठी पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी संजय गिर यांचं नाव चर्चेत होतं. इतकंच काय, तर काल प्रदेश पातळीवरून त्यांच्या नावाचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल देखील झालं. कार्यकर्त्यांनी पेढे वाटायची तयारी सुरू केली. पण म्हणतात ना, हाती आलेला घास मुखी न लागणे आणि अचानक चित्र पलटलं. गिर यांचं नाव यादीतून गायबच झालं. मग काय, संतापाचा कडेलोट सुरू झाला. सकाळी अचानक बातमी येते की संजय गिर यांचं नाव यादीतून वगळण्यात आलं आहे आणि त्यांच्या जागी दुसऱ्या कुणाची तरी वर्णी लागली आहे. ही बातमी गिर यांच्यासाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी वीज कोसळल्यासारखी होती. संतापाच्या भरात संजय गिर महापालिकेसमोर पोहोच आणि त्यांनी आपल्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुदैवाने कार्यकर्त्यांनी वेळीच रोखलं, नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की लातूरमध्ये भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा कार्यकर्त्यांवरचा ताबा सुटलाय का? मुंबईतून नाव आलं पण लातूरमध्ये कापलं गेलं, याचा अर्थ स्थानिक गटबाजी चरमसीमेला पोहोचली आहे. संजय गिर म्हणतात, मी 25 वर्ष दिली, पण राजकारणात आता नव्याचे 9 दिवस हीच पद्धत उरली आहे का? निष्ठावंतांपेक्षा अर्थपूर्ण तडजोडी करणाऱ्याला किंमत मिळते का? लातूरचं नेतृत्व करणाऱ्या बड्या नेत्यांना हे वाद का मिटवता येत नाहीयेत? पाचामुखी परमेश्वर म्हणणाऱ्या जनतेला आणि कार्यकर्त्यांना गृहीत धरण्याची चूक भाजपाला नक्कीच महागात पडणार. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजेच लातूर भाजपामध्ये नक्कीच चाललंय काय? जिल्ह्याचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचा कार्यकर्त्यांवरचा ताबा सुटला आहे का? तर लातूर भाजपामध्ये सध्या अनेक गट सक्रिय झाले आहेत. एका गटाने सुचवलेलं नाव दुसऱ्या गटाला मान्य नसतं. संजय गिर यांचं नाव मुंबईतून अंतिम होणं आणि लातूरमध्ये ते रद्द होणं, याचा अर्थ असा की स्थानिक बड्या नेत्यांनी आपली ताकद वापरून प्रदेशाचा निर्णय फिरवला आहे. भाजप हा कॅडर बेस पार्टी आहे असं म्हटलं जातं, पण लातूरमध्ये ज्या पद्धतीने कार्यकर्त्याला टोकाचं पाऊल उचलावं लागलं की पक्षात आता निष्ठेपेक्षा लॉबिंगला जास्त महत्त्व दिलं जातंय. एकीकडे अमित देशमुख यांनी काँग्रेसला भक्कम केलंय, दुसरीकडे भाजप स्वतःच्याच वादात अडकलाय. 22 जागा जिंकूनही जर विरोधी पक्ष म्हणून भाजप एकजूट दाखवू शकत नसेल, तर पुढच्या निवडणुकांमध्ये पक्षाचं काय होणार? खरं तर या महापालिकेचं गणित असं आहे की काँग्रेस वंचित आघाडीकडे 47 जागा आहेत आणि भाजपाला विरोधात बसायचंय. पण विरोधी पक्ष म्हणून प्रभावी काम करण्याऐवजी भाजप स्वतःच्याच अंतर्गत वादात अंगाला सुटला खाच आणि हाताला नाही लाज अशा पद्धतीने वागत असेल, तर जनतेने कुणाकडे पाहायचं? अजित पवार गटाचा फक्त एकच उमेदवार निवडून आलाय, तिथेही भाजपाला मदतीची अपेक्षा असेल, पण आधी स्वतःचं घर सावरणार का? शेवटी सत्तेसाठी किंवा पदासाठी कार्यकर्त्यांच्या भावनांशी खेळणं हे कोणत्याही पक्षाला परवडणारं नसतं. संजय गिर यांनी जे पाऊल उचललं ते चुकीचं होतं, पण त्यांना त्या टोकाला नेलं कुणी? लातूर भाजपामधील हा असंतोष येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला परवडणारा तर बिलकुलच नसेल. तुम्हाला काय वाटतंय? संजय गिर यांचं नाव कुणी कापलं असेल? लातूर भाजपामध्ये नक्की काय चाललंय? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं.